पार्सल आलेलं आहे. आता आपण बघूया. बघा ह्याच्यात कशी फसवणूक होते आपली तुम्हाला दाखवतो मी. हे आहे 1500 रुपयाचं पार्सल. आता याच्यामध्ये काय काय आहे तुम्हाला दाखवतो. हे बघा, सगळ्यात मोठा पडला 1500 रुपयाचं पार्सल. आणि हे फक्त त्याच्या आपलं जे पार्सल आहे त्याच्या साईडला घातलेलं पुट्टे कागदाचे पेपर. 1500 रुपयामध्ये काय काय दिले आपण बघू. म्हणजे मी आता झालं 1500 रुपये. मित्रांनो, मी मागवलेलं होतं वेगळंच आणि आले वेगळंच. हे बघा, सेल्फी स्टिक आली. आपण मागवलं होतं गिम्बल आणि दिली सेल्फी स्टिक. आता मला सांगा, जर आपण ही जर स्थानिक बाजारपेठेतनं जर खरेदी केली असती तर आपली फसवणूक झाली असती का? झालीच नसती. ज्यावेळेस कोरोना होता त्यावेळेस आपल्याला खरं तर तारले आपल्या स्थानिक बाजारपेठेलाच. त्यावेळेस ऑनलाईन बिनलाईन सगळं बंद होतं. मग आता आपल्याला झालंय काय हे मला आता कळलं बरं का. जेव्हा माझा स्वतः वैयक्तिक मी फसलो गेलो त्यावेळेस मला कळलं. मी मागवलं होतं गिम्बल, दिले मला सेल्फी स्टिक आणि फेसबुकवरनं ऍड बघून मागवलेलं. चुकलो, मान्य आहे. पण ही सेल्फी स्टिक मॅक्सिमम लय झाला 150 रुपये डोक्यावरून गेले. याला गेले 1500 रुपये. बरं, बॉक्स हे असा दिलाय की खरंच एवढंच, म्हणजे ते गिम्बलचं एवढंच हे दाखवलेलं होतं. आणि हे बघा, बॉक्स एवढा मोठा, ह्याच्यामध्ये फुकटा एवढा. हे गिफ्टवर फुकट मिळतं. फुकट माळी मोबाईल शॉपिंगमध्ये फुकट मिळतं. याला 1500 गावे. माझं सांगण्याचं महत्वाचं कारण काय तुम्हाला, की आपण कुठलीही वस्तू ऑनलाईन मागवण्यापेक्षा आपल्या स्थानिक बाजारपेठेतनं घेतलेली कधीही चांगली. हा, एखादी गोष्ट आपल्या बाजारपेठेत जिथं मंगळूरमध्ये उपलब्ध नसेल, तुळजापूर आहे, धाराशिव आहे, सोलापूर आहे, इथून करा. पण ही माझ्यासाठी गफलत होऊ नये म्हणून साठी हात चालतो. 1500 रुपये कसंच 2 दिवस जेवण जाणार ना कसंच. बर, आता वर्गणी मागायला आपण कोणाकडे जातो? गावात काय शिवजयंती असेल, वीरजयंती असेल, कुठलेही उत्सव असतील मोठे, तर आपण आपल्या गावातल्या व्यापाऱ्यांकडूनच ती वर्गणी घेतो आणि अगदी आनंदात उत्सव साजरा करतो. मग त्याच व्यापाऱ्यांना आपल्याला जगवायला काय अडचण आहे? त्या व्यापाऱ्यांकडूनच आपण खरेदी करायला पाहिजे ना. हा मुद्दाही आपल्या डोक्यात राहिला पाहिजे. तर हे असे विषय आहे. आता परत एकदा सांगतो, ही सेल्फी स्टिक आहे आणि कसंच 2 दिवस जेवण जाणार नाही. कसंच काही असं. बघा, आता मी चुकलोय, तुम्ही चुकू नये का म्हणून एवढे हात जोडून विनंती आहे.